अखंडमंडलाकारं व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। ऐकू येतं का सगळ्यांना? खाली मागं बरं. अरे इतकं जवळ नको. नागेश संप्रदायामध्ये जेव्हा उत्सव सुरू होतो त्यावेळी प्रवचन करण्याचा एक दिवस ठरलेला आहे आणि त्याप्रमाणे आज आपण प्रवचन करणार आहोत. कारण एक प्रवचन करण्याच्या मागची भूमिका हीच आहे की नागेश संप्रदाय हा जास्तीत जास्त लोकांना कळावा आणि त्याच्यामुळे लोकांना नागनाथ कसे होते, केव्हा त्यांचं कीर्ती कशी वाढत गेली याचाही आपल्याला विचार करता येईल, अभ्यास करता येईल. तर नागनाथावर अनेकांनी अनेक अभंग लिहिलेले आहेत. त्याच्यामध्ये आज आपण जन्मासी येऊनी बाप्पा काही ओळख धरी हा अभंगाचा थोडासा परामर्श घेणार आहोत. तर काही जन्माला आल्यानंतर मनुष्याचं आद्य कर्तव्य कोणतं आहे? तर ज्यांनी आपल्याला जन्माला घातलेला आहे, ज्यांनी आपल्याला ह्या सगळ्या संसाराचा भार बघायला दाखवलेला आहे, पूर्व संचित फल हे दृष्टी देखील असे आपण आरतीमध्ये म्हणतो. पूर्वीचं संचित आहे म्हणून हे आपण सगळ्या दृष्टीनं पाहू शकतो. तसा हा जो काही आपल्याला ज्यांनी दिलेला, ज्यांनी जन्माला घातलेला, नागनाथांनी जन्माला घातलेला जो काही भाग आहे, तर त्याच्यामध्ये आद्य कर्तव्य काय प्रत्येकाचं, तर त्यांची ओळख करून घ्यायची. काही ओळख धरी म्हणजे परमेश्वराची ओळख करून घ्यायची. हे आपलं ध्येय असलं पाहिजे आणि ध्येय पाहिजेच सगळ्यांचं. आणि त्यासाठी उपाय कोणता आहे? तर सगळ्यात सुलभ असा मार्ग म्हणजे नामस्मरणाचा आहे. नामस्मरणाने मनुष्याला साक्षात्कार होतो आणि साक्षात्काराने मनुष्य आनंदित होतो. हा सिद्धांतच झालेला आहे आणि त्याची त्या आनंदित झाल्यामुळे त्याचे प्रपंचातून म्हणा किंवा या जन्ममरणाच्या फेऱ्यातून सुटका होते. तर ह्या सगळ्या गोष्टीतून विचार करता आपल्या अभंगातून म्हणजे काही ओळख धरी, कर्णाची ओळख करायची आहे, धरायची आहे, तर ते आज आपण पाहूया. तर जन्माला आल्यानंतर मनुष्याने काय केलं पाहिजे? तर चांगले विचार, चांगले आचार याचा आपण वापर केला तर आपण चांगले व्यवस्थित राहू शकतो. सुबुद्धी सुवासना दृढधरी अंतरी आपण म्हणतो. चांगली बुद्धी पाहिजे, चांगली वासना पाहिजे, तेव्हाच आपण मनुष्यामध्ये मनुष्य म्हणायच्या लायकीला राहतो. अन्यथा लायकी आपले मनुष्याचे राहत नाही, हे लक्षात ठेवा. म्हणजे चांगलं वागणं, चांगलं करणं, कोणतंही कर्म करताना देवाचं नामस्मरण ठेवणं हे सगळ्याचं आद्य कर्तव्य आहे. आणि जवळीचं देव असे काय सुबुद्धी सुवासना दृढधरी अंतरी तरीचं सार्थक करिता जन्म मरण निवारी आपण म्हणतो. सार्थक होण्यासाठी, जन्म मरणाचा फेरा चुकवण्यासाठी नामस्मरणाची अत्यंत गरज आहे. तर नामस्मरण करण्यासाठी काय केलं पाहिजे? तर एक तर सद्गुरूंकडनं आपण नाम घेतलं पाहिजे. सबीज म्हणतात त्याला. सबीज नाम म्हणजे कुणाला म्हणायचं? ज्यांनी साक्षात्कार झालेला आहे किंवा ज्यांना अधिकार पोचलेला आहे की नाम देण्याचा, अशा व्यक्तीकडून नाम घेणं म्हणजे त्याला सबीज नाम म्हणायचं. आणि सबीज नाम मिळाल्यानंतर त्याचा आपण प्राणापलीकडे जपलं पाहिजे. आणि प्राणापलीकडे जपूनसुद्धा नित्य नेमाने कोणताही विघ्न आलं तरी त्याच्यातून मार्ग काढून रोज ठराविक काय जेवढा जप ठरलेला असेल तेवढा करणं हे प्रत्येकाचं काम आहे. आणि असं जो करील
त्याला 7, 8, 10 महिन्यानंतर त्याला नामाची गोडी चढते. हळूहळू नामाला गोडी वाटते. हे नामस्मरण म्हणजे भक्ती आहे. आपण म्हणतो देवाची भक्ती करतो, देवाची भक्ती करतो. म्हणजे काय करतो? रोज सकाळी देवाला जाणे, पाया डोकं ठेवणे, त्यांच्या काय असेल ते आपण प्रसाद म्हणून वाटप करणे, ह्या ज्या काही गोष्टी आहेत ह्या म्हणजे भक्तीमध्ये मोडत नाही. भक्ती करायची म्हणजे नामस्मरण केलं तरच भक्ती होऊ शकते, अन्यथा नाही. काय म्हणतोय लक्षात घ्या. म्हणजे नामस्मरण करताना आपल्याला प्रेमाने, आदराने, आणखीन आनंदाने करता आलं पाहिजे नामस्मरण. कंटाळवाणी आला आहे आणि आपल्याला काही करायचे काम आहे, त्यात वेळ आहे, फालतूक वेळ आहे, मध्ये म्हणून 5 मिनटं आपण थोडं नामस्मरण, राहिलेली वेळ आहे तेवढे करून घेऊ, असं नको आहे. तन मनाने त्याच्यामध्ये ओतून आपण ते नामस्मरण जेव्हा करू तेव्हाच त्याच्या त्या आतमध्ये शिरलं जातं. आणि आतमध्ये शिरल्यानंतर आतला जो काही आपल्या प्रत्येकामध्ये बसलेला भगवान आहे त्याच्यापर्यंत ते पोचतं. आणि त्याच्यापर्यंत पोचल्यानंतर त्याला तो जागरूकता आली की आपली सगळी कामं व्यवस्थित होतात. हे लक्षात ठेवा. म्हणजे नामस्मरणाचा सखोल अभ्यास झालाच पाहिजे. वरपांगी नामस्मरण करून चालत नाही. मध्यंतरी आम्ही एकाच्या घरी गेलो होतो. त्यांचे एक वडील वारले होते. वडील वारल्यानंतर आम्ही भेटायला म्हणून गेलो. तर आश्चर्य बघा, त्या घरामध्ये सूतक किंवा एक व्यक्ती मेलेली आहे असं काहीही वाटत नव्हतं. घर इतकं स्वच्छ आणि आनंददायक होतं. म्हणून हे कशाचा प्रभाव आहे तर त्यांचे वडील नामस्मरणामध्ये सतत 24 तास होते. परिचय होता आपला, पण सतत नामस्मरणाचं फल काय आहे हे मृत्यूनंतर आपल्याला पाहायला मिळालं. ते असं ते घर होतं. आणि त्यांच्यानंतर त्यांना म्हटलं की इथं सूतक करायचं काहीच कारण नाही, तुम्हाला सगळं पवित्रच आहे. त्यामुळे आम्हाला काहीच इथं वाईट वाटत नाही किंवा काही असं जागृत मिळत नाही किंवा आम्हाला थोडं दृश्य वेडं वाकडं वाटतं आहे, असा काहीही प्रकार नाही. प्रत्येकजण आम्ही आनंदात आहोत. आणि वडिलांची शिकवणूक काय होती की सतत बसल्या बसल्या नामस्मरण करा, वेळ वाया घालवू नका, फुकट गप्पा मारत बसू नका, घरातसुद्धा, अशी त्यांची प्रवृत्ती होती. त्याप्रमाणे आम्ही वागत गेलो. त्यामुळे आम्हाला आता आनंद वाटतो. म्हणजे नामस्मरण घर पवित्र करतं, गेल्यावर सुद्धा हस्तांतर करतं. म्हणजे नामाचा इतका प्रभाव आहे की तो प्रभाव प्रत्येकाला मिळण्याजोगा आहे. पण प्रत्येकाने कष्ट केलं तरच, न करता कोणालाही मिळणार नाही. आणि नामस्मरण करायला कोणाची काही बंधनं नाहीत किंवा कोणाला काही विकत घ्यावं लागतं अशातलाही काही प्रकार नाही. काही करावं लागत नाही. बसल्या बसल्या आपल्या मुखातून नाम घेत राहायचं. मनातल्या मनात घेतलं तरी चालतं. उलट ते सर्वाहून चांगलं. जसं परा पश्यन्ति मध्यमा वैखरी हे जसे वाणी आहेत. परा म्हणजे बेंबीपासून तिथं स्फुरण असतं, तिथं ते मंत्राचं स्फुरण होतं, ते ऐकायचं असतं. पुन्हा पश्यन्ति मध्यमा कंठामध्ये आणि वैखरी म्हणजे मुखातून बोलायचं असतं. आपण जे बोलतो पुढे वैखरी राम आधी वदावा, म्हणजे आपण जे आता मी बोलतो आहे हे वैखरी आहे. वैखरी भाषेतून जेव्हा बोलतो आपण नामस्मरण सुरुवातीला वैखरी भाषेतूनच करावं लागतं. आणि वैखरी भाषेतून जेव्हा आपण नामस्मरण करायला लागतो त्यावेळेला त्याच्यातून काही महिन्यापेक्षा काही महिने गेले, साधारण वर्षभर जरी गेलं, त्यातून आपल्याला एक प्रकारचा आनंद उत्पन्न होतो. आणि आनंद जसा जसा तुमचा वाढत जाईल तसं तुमचं नाम हे आत शिरेल. आत शिरेल म्हणजे काय, वैखरीचं घ्यायचं नाम बंद होईल. आणि मग तोंड बंद करून, जीभ बंद करून, ओठ बंद करून, सगळं बंद करून आत नुसता मनातल्या मनात इथं आवाज येतो, कंठ असतो. आणि तेही पुढं आपल्याला बरेच दिवस झाले की तो हृदयात उतरतो. हृदयात उतरता पुन्हा मग परापश्यंतीमध्ये परामध्ये जातो. परावाणी ही फार मोठी वाणी आहे. तिथं काहीच करावं, नुसतं स्फुरण असतं. काही जण असं सांगतात संप्रदायामध्ये, एक माळ जर आपण तोंडाने केली 10 माळा कंठाने केल्यासारख्या आहे जप झाला तर. आणि हृदयातून जप झाला तर 100 माळा केल्याचं फल आहे. आणि खाली परापश्यंती केलं तर 1000 माळ
तर जप केल्याचा फल आहे. म्हणजे इतकं आपण ते पवित्र आणि खोलमध्ये शिरल्यानंतर त्याचा जसं जसं खोल शिरेल तसं तसं प्रभाव त्याचा वाढत जातो. आणि ह्याचा पुढं परिणाम काय होतो, त्याचं विरक्ती त्याच्या माणसामध्ये येते. विरक्ती येते म्हणजे तरी काय होतं, ज्या गोष्टी आपल्याला पाहिजेत असं वाटतात त्या गोष्टीपासून तो हळूच त्याच्यापासून दूर होतो. त्याला निरस वाटतात त्या गोष्टी. त्या निरस वाटल्या की त्याच्यापासून तो दूर होतो. कायची गरज नाही, त्याची गरज, कारण आतून त्याचं स्मरण चालूच असतं, जप चालूच असतो. इतकी त्याला आतून गोडी लागलेली असते. आणि आतून गोडी ज्यावेळेला लागते त्यावेळेला त्याला कोणतेही जर शंका राहिली नाही, कोणतीही जर वस्तू मागण्याची इच्छा राहिली नाही, तो देहातीत होतो किंवा वासनातीत होतो. अशी ज्या परिस्थिती येते त्यावेळेला त्याला सायुज्यता मुक्ती मिळायला काही वेळ लागत नाही. त्याला सायुज्य मुक्ती म्हणतात. आणि ही सायुज्यता मुक्ती जी आहे, ही सायुज्यता मुक्ती इतकी झटदिशी मिळते असं पण नाही आहे. प्रत्येकाच्या ह्याच्यावरती अवलंबून आहे, मागच्या कर्मांवरचं किंवा यावरच्या जन्माच्या प्रयत्नावरती ते अवलंबून आहे. आणि अशी जर ती आपल्याला मिळत गेली तर त्याचा ह्या देहात राहण्याचं मोक्ष काय आणि ह्या देहात बसून मोक्ष भोगणं काय एकूण एकच आहे. मोक्ष म्हणजे तरी काय, कशातही लिप्त न होणं, सगळ्यापासून बंधनातून अलिप्त राहणं, ह्याचंच नाव मोक्ष. आनंदामध्ये राहणं, त्याला स्वधर्म असं म्हटलं जातं. स्वधर्म म्हणजे काय, हे नामस्मरण, ह्याच्यातून जो काय आनंद प्राप्त होतो त्या आनंदामध्ये रममाण होऊन राहणं, ह्याचंच नाव स्वधर्म. तो खरा स्वधर्म आहे. आणि लौकिक धर्म म्हणजे काय, लौकिक धर्म म्हणजे आपण देवळात येणं, घंटी वाजवणं, पुन्हा देवामूर्तीपुढं जाणं आणि आपण नमस्कार करणं, येणं, चार गोष्टी तिथं कोणी भेटले तर त्यांच्याशी बोलणं, हे झालं लौकिक प्रकार लोकांना दिसण्यासाठी. आणि लौकिक प्रकारामध्ये आपल्याला काहीही फायदा मिळत नाही. म्हणजे येऊ नका देवळात असं माझं म्हणणं नाही, पण त्याच्यामध्ये आपण कसं वागलं पाहिजे हे त्याच्यातनं शिकून घ्या. लौकिक धर्म आणि स्वधर्म याच्यामध्ये बराच अंतर आहे. लौकिक धर्म ज्या वेळेला तुम्ही करता त्यावेळेला जे काही फल मिळतं ते कायम टिकणारं नसतं, कायम टिकत नाही. तो मनुष्य कोणत्याही आनंदात फार काळ राहू शकत नाही. जसं त्याच्यावरती येईल संकट त्यावेळेला तो संकटात मिसळून जातो, संकट त्याच्यावरती मात करतं. म्हणजे काय म्हणायचं आहे की लौकिक ह्याच्यापेक्षा स्वधर्म हा केव्हाही चांगला. स्वधर्म म्हणजे काय, त्या आनंदात राहणं. आणि जो मनुष्य त्या आनंदात सदैव राहतो त्याला कोणत्याही प्रकारचं बंधन उरत नाही, बंधनच नसतं त्याला. जरी जे काही दिसत असलं तरी ते देहापुरतं बंधन असतं. आणि ते जरी बंधन त्यांनी तोडलं तरीसुद्धा काही फरक पडत नाही, असं लक्षात घ्या. म्हणजे स्वधर्मामध्ये राहणं हे केव्हाही चांगलं. आणि स्वधर्मामध्ये राहण्यासाठी काय करायला पाहिजे, तर सद्गुरूकडून नाम घेतलं पाहिजे, त्या नामाचं अखंडपणे स्मरण केलं पाहिजे, स्मरण करून त्याच्यातून प्रगती केली पाहिजे. आणि प्रगती केल्यानंतर जे काही आपल्याला प्राप्त होईल आनंद, त्याला आपण स्वधर्म म्हणायचं, हे लक्षात घ्या. आणि दुसरी गोष्ट अशी लक्षात घ्या, नामस्मरण करता करता आपल्याला काय काय मिळवायचं आहे, तर आपल्याला फक्त एकच मिळवायचं आहे, परमेश्वर. बाकी काही आपल्याला काय टी व्ही बघायचं नाही किंवा घरदार पाहिजे असातला काय, सगळे त्याचे प्रश्न आपोआप सुटतात. काय जे त्यांनी इच्छा केली असेल ते प्रश्न त्याला न प्रयत्न करता आपोआप सुटतात. हे त्या मार्गामध्ये गेलं, स्वधर्मामध्ये तो गेला त्यावेळेला त्याचे हे मिळणारे फायदे आहेत. त्याला काही करावं लागत नाही, काही करावं लागत. एक आम्ही असे ग्रस्त बघितले की ज्या वेळेला त्यांच्याजवळ काहीही नव्हतं पण त्यांनी नामाचं झोड उठवली, नामस्मरण सतत करत गेले. आणि करत गेल्यानंतर त्यांना त्याच्यामधून अशा काही गोष्टी होऊ लागल्या की इच्छा मनात धरली की ते सफल व्हायचे, इच्छा मनात धरली की सफल व्हायचे. ते म्हणजे असं कसं काय माझं व्हायला लागलं, तुमचं नामस्मरण चालू आहे, त्याच्यामुळे हे नाम देत आहे तुम्हाला आतून, तुम्हाला बाहेरून काहीही करायची गरज नाही, म्हणजे प्रत्येक इच्छा सफल होते. तसं स्वधर्मामध्येच होतं. आणि लौकिक धर्मामध्ये तसं होत नाही. त्यासाठी प्रयत्न करावा लागतो, नशीब लागतं, सद्गुरूंची कृपा लागते, त्या सगळ्या गोष्टी लागतात त्या लौकिक धर्मामध्ये. आणि लौकिक धर्म जर तुम्ही करत नुसताच गेलात
तर तुमच्यावरती ज्या ज्या काही अडचणी येतात त्याला तोंड द्यावं लागतं तुम्हाला. काय बारक्या गोष्टी असतात त्याच्यावरती तुम्ही मात कराल, पण मोठ्या गोष्टी आल्या तर त्याच्यावरती तुम्हाला प्रयत्न आणि मातच करावं लागतं. आणि तरीसुद्धा त्यात यश येत नाही. वाटतं आपल्याला की हे काही दिवस आलं, आपलं यश आलं झालं, पण पुन्हा त्या गोष्टी सुरूच होतात. म्हणजे झगडावं लागतं आयुष्यामध्ये. हा झगडणं जे आहे हे लौकिक धर्मामध्ये आहे, स्वधर्मामध्ये नाही. बघा मी काय म्हणतो, समजता का? आणि असं जे स्वधर्म आहे त्या स्वधर्मामध्ये सगळे सत्पुरुष राहत असतात, सगळे नामी लोक त्यात राहत असतात. कशातच इच्छा राहत नाही, काही करावं लागत नाही, सगळं आपलं आपोआप भागतं. ही जी अवस्था आहे ही अवस्था फार मोठी आहे. आणि या अवस्थेमध्ये जो राहतो तो सुखी असतो, कशाचीच ददात नसते त्याला. असा जो काही अनुभव आहे तो प्रत्येकाने घ्यावा असं सगळ्या संतांचं म्हणणं असतं. म्हणून म्हणतात की काही एक ओळख, काही ओळख धरी. ओळख धरायची म्हणजे कुणाची धरायची? ज्याने तुम्हाला जन्माला घातलं आहे, ज्यांनी तुम्हाला हे दृष्टी पाहायला दिली आहे, अशा आईबाप आहेतच. पण त्याच्याशी ज्यांनी त्यांनाही निर्माण केलं आहे असा जो काय आपला परमेश्वर आहे त्याच्याशी ओळख धरायची. काही ओळख धरायची. त्यासाठी चांगल्या गोष्टी मनामध्ये पाहिजे, चांगले विचार मनामध्ये पाहिजे, सुबुद्धी पाहिजे, सुवासना पाहिजे. दुर्वासना करून चालणार नाही, थोडीसुद्धा त्याच्यामध्ये दुर्वासना नाही, षड रिपू त्याच्यामध्ये एकही चालणार नाही, अशी अवस्था असते. आणि अशा अवस्थेमध्ये ज्या वेळेला तुम्ही येता त्यावेळेला तुम्हाला नामस्मरणाचा काय फायदा असतो याचं लक्षात येतं. मग त्यावेळेला तुम्हाला प्रपंचातल्या सगळ्या गोष्टी नको नको वाटतात. आणि जसं जसं नको वाटतं तसं तर त्या गोष्टी जवळ येतात, हे लक्षात घ्या. काही नको वाटलं तरी त्या गोष्टी कोणीतरी आणून देतं, करतं, हे राहू द्या म्हणतं, पण त्यात तुमचा विचार नसतो किंवा काही इंटरेस्ट म्हणतो आपण त्याला, त्याच्यामध्ये काही नसतं. असं जी अवस्था असते ती आनंददायक असते. कोणाशी भांडण नसतं, तंटा नसतो, काहीही नसतं. कुठलं एखादी इच्छा राहतच नाही, मला अमुक पाहिजे तमुक पाहिजे असं काही नसतं. अशी अवस्था ज्यावेळी प्रत्येकाची यायला पाहिजे. अशाची ओळख आपण करून घ्यायची. ज्यांनी हे मिळणार आहे त्याची ओळख करून घ्यायची. सुबुद्धी सुवासना दृढधरी अंतरी, तरीच सार्थक करिता जन्म मरण निवारी. आणि अशी परिस्थिती झाली सार्थकता आलीच. अजून दुसरी सार्थकता म्हणजे दुसरं काय आहे? हेच सार्थकता आहे. जन्माची सार्थकता कशात आहे? तर ईश्वराच्या भेटीमध्ये आहे, ईश्वराच्या दर्शनामध्ये आहे, ईश्वराच्या साक्षात्कारामध्ये आहे. तीच आपली सार्थकता आहे. आणि त्यासाठी आपला उपासना कशाची करायची आहे? नामाची करायची. नाम हे एकमेव असं साधन आहे की ते प्रपंचात असो आणि परमार्थात दोन्हीलाही तारणारं नाम आहे. प्रपंचातही तो तारतो आणि याच्यामध्ये संसारातही तो संसारात आणि परमार्थात दोन्हीकडेही तो तारतो. असं जे नामस्मरण आहे हे प्रत्येकाने करावं असं आपल्या अभंगामध्ये अनेकांनी सुचवलेलं आहे. आणि बरं त्याला काय आपल्याला मगाच मी म्हणलं तुम्हाला, त्याला काही विकत काही आणावं लागत नाही, काही नाही. आणि नामस्मरण कसं करावं दरवर्षी मी सांगतो. अहो जाता येता, बसत उठता, कार्य करिता, सदा देता घेता, वदनी वदता, घास गिळता, घरी दारी शय्येवरी, रतिसुखाचे अवसरी, आणि समस्तांचे लज्जा त्यजोनी भगवत चिंतन करी. आम्ही एकदा मध्यंतरी मी काही काळ शेताकडे जात होतो रोज. तर तिथे एक शेजारी आमच्या 90 वर्षाचा म्हातारा मनुष्य होता. त्याचं खाणं पिणं रोज लक्षात यायचं की हे चालू आहे त्याचं. एकदा येऊन बसला, मालक म्हणला मला काहीतरी सांगा घ्या. मोठा शेतकरी आहे. म्हणलं काय करता म्हणलं तुम्ही दिवसभर? काही करत नाही. म्हणलं रामाचं नाम तरी घ्या. घेतलं म्हणलं, आत्तापासून घेतलं. जय राम श्रीराम, जय जय राम श्रीराम असं सुरूच केलं. ते बरेच दिवस त्यांनी नाम घेतलं. आणि नाम घेतल्यानंतर मग पुन्हा एकदा मध्ये गेलो तर घरचे म्हणाले हे काय याला सांगितलं हो तुम्ही, झोपत नाही काय नाही, सारखं रामाचं नाम घेतो. आणि काय होणार आहे म्हणलं? ते काय होणार आहे ते तुम्हाला कळणार नाही, काय होणार ते त्यालाच कळणार आहे म्हणलं. घेऊ द्या म्हणलं त्याला नाम. खाणं पिणं सगळं होतं आहे आणि शेवटी त्या नामातच तो गेला. त्याचा अंत नामामध्ये होतो. त्याला देव जवळ करतो, त्याला मुक्ती मिळते. पण हे नाम घेतल्या तरच.
आता त्या आडमोठ माणसाला काय माहीत होतं? सांगितलं एकच त्याने पक्क धरलं, नाम घ्यायचं, रामाचं घ्यायचं म्हणजे रामाचं नाम घ्यायचं, दुसरं काही नाही. शेतात शेरडं घेऊन यायचा तरी ते हायक म्हणायचंच नाही, श्री जयराम श्रीराम जयराम श्रीराम श्रीराम जयराम जय जयराम असं तर येईल तसं उलटं सोलटं कसंही म्हणायचं, पण रामच म्हणायचं. म्हणजे इतका प्रभाव रामाचा दिसून येतो कष्ट केला तर. म्हणून म्हणायचं आहे की एकही वेळ अशी नाही आपल्या दिवसातली की ज्यावेळेला नाम घेऊ नये अशी. अहो जाता येता बसत उठता कार्य करिता सदा देता घेता व्यवहार करताना पदनी वद बोलताना पदनी वदता घास गिळता खाताना घास गिळता घरी दारी शय्येवरी रती सुतकाचे अवसरी आणि समस्तांची त्या लज्जा तेजुनी भगवत चिंतन करी. लाज बाळगायची कारणच नाही. लाज बाळगला की समजावं की आपण त्या माणसाच्या नादी लागलो. जेव्हा बोलला आपल्याला कशाला नाम करता काय करता काही नाही. हे म्हातारपणी नाही तरुणपणीसुद्धा मी सांगतो सगळ्यांनी घ्यायला काही हरकत नाही. आणि जो तुम्ही त्या माणसाच्या नादी लागून नामस्मरण करता आणि पुढे सोडून देता, नुकसान कोणाचं आहे? त्याचं नुकसान नाही, सांगणारचं नुकसान नाही, तुमचं नुकसान आहे. म्हणून नामस्मरण करायला एकदा धरलं की ते सोडायचं नाही शेवटपर्यंत, हे लक्षात ठेवायचं. त्याच्याचबरोबर नामाचा एक अजून फायदा आहे. हे काय सगळेच फायदे नामामुळंच आहेत. नाम धरत घेता घेता आपल्याला एक अशी वृत्ती येते की सगळीकडे आपल्याला परमेश्वर दिसायला लागतो. परमेश्वराचं दर्शन हे सगळीकडे होतं. परमेश्वराचं दर्शन सगळीकडे होतं. आणि जे आपल्या अभंगातून वर्णन केलेले आहेत ओळी काही काही, आता ते मला आठवणं कठीण आहे यावेळेला, पण जे काय आठवणी येतील ओळी त्या सगळ्यासुद्धा ह्या नामस्मरणाने मिळतात. म्हणून अभंगामधून सुद्धा आपल्या नामाचं वर्णन केलेलं आहे. अज्ञानसिद्ध साधका बहुगोड नाम नागेश. बहुगोड नुसतं गोड म्हणलेलं नाही, बहु शब्द लावला आहे त्याने. बहु म्हणजे कल्पनातीत आहे. काय म्हणते इन्फिनिटी आहे. ते किती आहे असं सांगता येत नाही. कशा लाखो कोट्यावधी त्याच्यात नाही, बहु म्हणलेलं आहे. कारण फळच तेवढं आहे त्याचं. आणि नुसतं नाव कसं आहे? नागेशाचे 4 अक्षरी नाव आहे. असं इतकं सोपं असताना ते आपण सोडून देऊन बाहेर प्रपंचामध्ये वावरणं, प्रपंचामध्ये सोडा असं आमचं बिलकुल म्हणणं नाही. प्रपंचही करा, पण प्रपंच करत असताना ह्याची आठवण ठेवा. प्रपंच करत असताना ह्या गोष्टीची आठवण ठेवा. कसं होतं बघा, प्रपंचामध्ये लोकांनी सांगितले त्याचा प्रभाव आपल्यावरती लगेच पडतो. का? आता आपलं मनसुद्धा प्रपंचिक झालेलं असतं. देवाकडं परमार्थाकडे वळलेलं नसतं, विषयाकडे वळलेलं असतं. आणि विषयाला विषय जर सांगितला एखाद्याने की लगेच आपला प्रपंचातला जो चालणारा नित्य नामस्मरणाचा वेळ आहे तो सहज बुडला जातो आणि आपण प्रपंचाकडे ओढला जातो. नुकसान आपलं आहे. जसं एखादा अधिकारी असतो आणि त्याला वाटतं की आपण एक या हुद्द्याचा अधिकारी आहोत. त्याच्या मनात ती सारखी आठवण असते. त्याप्रमाणे त्याला वागावं लागतं. ऑफिसमध्ये गेलं तरी वागावं लागतं, घरी आलं तरी त्याप्रमाणेच वागावं लागतं. म्हणून तो त्याचा दास बनतो. जो तसा जशा प्रपंचाचा त्याला सुटका होत नाही, प्रपंचाचा सदैव आठवण राहते, तसं परमार्थाची आठवण राहिली पाहिजे. ह्याच्यासाठी काय लक्षात घ्यायला पाहिजे? आपण नागेशांचे भक्त आहोत, कुठल्याही देवाचे भक्त आहोत. मला रोज नामस्मरण करायचं आहे. मी गुरुपुत्र आहे, मला काही दुसरं माहीत नाही. गुरुपुत्राने माझं कल्याण होणार आहे हे असं सगळेजण सांगतात. त्याच्यावर मी पूर्ण विश्वास ठेवलेला आहे. ही जर आठवण राहिली तर तुम्हाला प्रपंचामध्ये जे परमेश्वराचं नाम घ्यायचं विस्मरण कधीही होणार नाही. हे लक्षात घ्या. ह्याच्यासाठी परमेश्वराचं नामस्मरण कसं आपल्या हृदयामध्ये सदैव बाळगलं जाईल ह्याची आपल्याला आठवण ठेवण्यासाठी ज्या काही खटाटोपे करायच्या असतील त्या तुम्ही करू शकता, कराव्यात, असं माझं म्हणणं आहे. माझं म्हणणं काय सगळ्या संतांचं म्हणणं तेच आहे. मी काय संत नाही, पण एक सांगतो की हे सगळं करायला पाहिजे. केल्याने होत आहे रे आधी केलेची पाहिजे आपण म्हणतो, पण हे कोणाला? नुसतं बोलायला, प्रत्यक्षात करायला आहे का? नाही.
मध्यंतरी एकाला मी विचारलं, वय झालं होतं त्यांचं, आहेत अजून ते. त्याला म्हणलं, अहो काय म्हणलं तुमचा दिवस कसा जातो? तर ते म्हणले की माझा दिवस काही नाही म्हणले, आनंदात जातो. 2 वेळा खातो, पितो, बसतो, उठतो. मला परपंच आमच्या सोनबाई आणून देते, मुलगा आणून देतो, करतो, मी खातो, मजेत आहे म्हणलं. देवाचं नाम तिचे ते कुठे येतं काय म्हणले तोंडात. आता म्हणलं तुमचं वय 80च्या पुढं गेलं आहे आणि तरी तुम्ही इच्छेचे म्हणता, म्हणजे अजून तुम्हाला मग वेळ कधी यायची? असं सुद्धा आपल्याला भेटतात लोक. म्हणजे आम्ही ज्या वेळेला त्यांना सांगितलेलं असतं ते त्यांनी कानाबाहेर टाकून दिलेलं असतं. इकडून वारे गेले तिकडून गेले म्हणतो ना आपण, नळी फुंकिले सोनार इकडून तिकडून गेले, तशा प्रकारे ते असतं. असं होता कामा नये, असं होता कामा नये. नाम हे घेतलंच पाहिजे. काय अवघड आहे हो, घरात बसल्या बसल्या कॉटवर झोपल्या किंवा खुर्चीवर बसल्या अजून काही करत असताना उद्योग करता नामं घ्यायचं. आमचे एक सत्पुरुष नाना पाठक म्हणून होते, तर मी त्यांचं उदाहरण माझ्या डोक्यात नेहमी असतं. दिवसभर काम करत होते, दिवसभर काम म्हणजे 24 तास त्यांनी काम केले. मुलाच्या कारखान्याचा हिशोब तपासाचं काम होतं, ते त्यांनी बरेच वेळ काम केलं. आणि मी त्यावेळेमध्येच गेलो त्यांच्याकडं. बरं झाला म्हणले आला तो, आज दिवसभर 5-6 तास झाले मी हेच काम करतो आहे म्हणले. पण म्हणले एक लक्षात ठेवणे, माझं 1 सेकंदही नाम थांबलेलं नाही. मग मी छाट पडलो. हिशोब तर करताय, तुम्हाला गव्हर्नमेंटचा हिशोब दाखवायचा आहे आणि एकही सेकंदसुद्धा नाम थांबलं नाही, हे कसं शक्य आहे? ते म्हणजे बघ म्हणजे करून थोडं जमतं आहे का? म्हणजे नाम आतल्या आत सुरू झालं की तेच काम चालू राहतं. तुम्ही बाहेरून दुसरं कुठलंही काम करू शकता, पण ते खंड पडत नाही. जप करे राम हम बैठे आराम, हे त्यांचं ब्रीद आहे. जप करे राम हम बैठे आराम, म्हणजे आम्हाला आराम बसायला हरकत नाही, का तर आत जप सुरू झालेला असतो तेव्हा. इतर वेळेला आराम करून चालणार नाही. ती वेळ येण्यासाठी आपला रातोरात जप केला पाहिजे. रातोरात त्याच्यामध्ये दिवस रात्र काही असला तरी त्याची आठवण राहिली पाहिजे, हे लक्षात ठेवा. आणि अशी आठवण राहिली तरच आपल्या जन्माचं सार्थक आहे, हे नामस्मरणाबद्दल. आणि दुसरी गोष्ट सांगतो, मनुष्याने कसं राहिलं पाहिजे तर षड्रिपू म्हणा किंवा दुर्गुण म्हणा, हे मनात कोणतेही असता कामा नये. अहंकार हा फार मोठा वाईट आहे. आपल्याकडे म्हणतो आपण, अहंकार लांडगा माताला बहु मोठा, त्याने केला 12 वाटा अध्यक्षता. म्हणजे आज्ञासिद्धांत जेव्हा अभंग केला त्यावेळेस तुझ्या 12 वाजले, म्हणजे देहाच्या 12 वाटा झाल्या. ह्याचा त्यांच्या सौम्य शब्दामध्ये हे असं वर्णन केलेलं आहे. ते असू द्या, म्हणजे अहंकार इतका खराब आहे की आपल्याला आपला नाश झालेला सुद्धा लवकर कळू देत नाही. आणि एकदा नाश झाला तरच तेव्हा लक्षात येते की आपला अशी का परिस्थिती झाली, अहंकारामुळे झाली. आणि एखादा अहंकारामध्ये जातो मनुष्य, त्याला कधीही त्याच्यात ऊर्जित अवस्था येत नाही. आपण किती माजला आहे हा, अहंकाराबद्दल किती बुडला आहे, असं वाटतं कामाने लोकांना. सौम्यपणा. आता अहंकार घालवायचा तर एका गंमत आहे, गोष्ट सांगतो तुम्हाला. भगवान विष्णूने एक परीक्षा घ्यायची ठरवली की आपला सगळ्यात प्रिय भक्त कोण. त्यावेळेला गोष्ट आहे बरं, पण त्यातून अनुभव घेण्यासारखा आहे. तर त्यावेळेला नारदानं वाटलं आपलंच नाव घेणार, दुसरं कोण आहे आपल्यासारखं भजन सारखं नाव घेणार जगात कोण आहे दुसरा. म्हणून ते गेले, देवा मीच तुमचा भक्त आहे मोठा, की तुम्ही माझं नाव घ्या, मी तुमचं नाव सतत घेतो आहे का? अरे हो बरोबर आहे म्हणले. पण म्हणले पण अजून काय म्हणले, मी नाही का म्हणले, माझा तुमचा भक्त कोण मोठा म्हणले. तर म्हणले पृथ्वी तलावर एका गावामध्ये एक वाणी आहे म्हणले, जो दुकान उघडतो संध्याकाळी दुकान बंद करतो, तो माझा फार मोठा भक्त आहे बघ. फार मोठा भक्त आहे म्हणजे त्यांना आश्चर्य वाटलं की हा कोणता मोठा, माझ्यापेक्षा सगळा मोठ्यात मोठा कोण आहे हा. मला त्याचा पत्ता द्या, मी जातो त्याच्याकडे बघतो म्हणले कसा काय घेतो नाम येते. जा की म्हणे, तुला पत्ता दिला सगळं दिलं आणि पाठवलं त्याला. तर तो मनुष्य नारद खाली आले आणि त्यांनी बघितलं की हा दुकानदार आहे, काय तेलाचा धंदा, साबणाचा धंदा, काय किराणा असेल ते दुकान धंदा करतो, हा कसला भक्त म्हणले. तरी पण बघूया म्हणजे याचं काय मोठेपण आहे ते.
आणि दिवसभर त्याच्या सान्निध्यात राहिले. दिवसभर धंदा बघितला, सचोटीपणाने करतो हे त्यांनाही पटलं, नारदांनाही पटलं, हा सचोटीपणाने धंदा करतो. आणि धंदा केल्यानंतर संध्याकाळी दुकान बंद करताना देवाला त्या नमस्कार केला, त्याने दुकानाला नमस्कार केला आणि घरी आला. घरी आल्यानंतर हातपाय धुतले. आई वडील होते, आई वडिलांची विचारपूस केली, कसं काय चालल्या प्रकृती दिवसभर. बायकोची विचारपूस केली, मुलाबाळांची केली. सगळं झाल्यानंतर देवापुढे दिवा लावला आणि थोडंसं श्लोक आहे ते काही म्हणले. आणखीन जेवायला बसला. जेवायला बसतानासुद्धा पहिला घास देवाला दाखवला. हे सगळे नारद बघत होते. देवाला नमस्कार केला, देवाला एक घास दाखवला आणि पुन्हा जेवण झालं. जेवण झाल्यावर म्हणले आता पुन्हा अजून थोडंसं झोपायचं आहे आता. तर त्यांनी मग पुन्हा अंथरूण टाकला. अंथरुणावरती थोडा वेळ नामस्मरण करत बसले आणि त्यात झोपी गेले. सकाळी उठले लवकर उठल्यानंतरसुद्धा आधी हाताचं दर्शन घेतलं आणि हाताचं दर्शन घेतल्यानंतर पुन्हा नामस्मरण थोडं 1-2 मिनटं केलं. 2 मिनटंच म्हणले नामस्मरण केलं आणि आपल्या उद्योगाला जाण्यासाठी व्यवहारात पडले. हा सगळा प्रकार पाहून नारद विष्णूकडे गेले. तेव्हा म्हणजे मी जाऊन आलो की म्हणजे त्याच्याकडं. मग कसं काय वाटलं म्हणजे काही नाही म्हणले, व्यापार करतो आहे म्हणले आणि व्यापार करून त्याच्यामध्ये तो मग्न असतो म्हणले दिवसभर. संध्याकाळी सकाळ त्यांनी काय काय केलं हे सगळं सांगितलं. मग त्याच्यापेक्षा मी मोठा नाही का म्हणले. तू मोठा आहेच रे म्हणले. कोण आहे म्हणले. कोण म्हणजे काय. तर म्हणले माझं एक काम कर म्हणले, मी तुला मोठं म्हणण्याच्या आधी एक काम कर म्हणले. विष्णूने एक दिवा दिला त्याच्या हातात पणती लावून, त्यात तेल घातलं आणि म्हणले हे बघ आता हे दिवा तुझ्या हातात देतो, हे दिवा घेऊन तू तिन्ही लोकांमध्ये फिरून यायचे, एक प्रदक्षिणा घालून यायची आणि प्रदक्षिणा घालून आल्यानंतर एकही थेंब गाळायचा नाही, खाली सांडायचा नाही, अशा अवस्थेत ये म्हणले. मग ते नारद म्हणले आता काय करावं. बरं म्हणजे त्यांनी घेतला आणि ते निघाले प्रदक्षिणा करत. सारखं लक्ष त्या दिव्याकडं, सारखं लक्ष त्या तेल सांडण्याकडं आणि असं सगळं करत करत पुन्हा प्रदक्षिणा झाली आणि आले. मग म्हणजे काय झालं, तेल सांडलं का नाही सांडलं, दिवा विजला का नाही विजला, आता सांगा म्हणले. अरे पण एवढ्या वेळात तू नामस्मरण किती केलं. ते विसरलोच म्हणलं. ते करायचं मी विसरलो, कारण माझं सगळं लक्ष ह्या दिव्याकडं आणखीन त्या तेलाकडंच होतं. अरे म्हणले मग तुझ्यापेक्षा तो का वाईट आहे म्हणले. तो दिवसभर काम करतो, हे करतो, घरामध्ये प्रपंचाची जबाबदारी डोक्यावर आहे, आईवडिलांची जबाबदारी आहे, सगळं करून माझं सकाळी संध्याकाळी नामस्मरण करतो, तोच माझा श्रेष्ठ भक्त म्हणे. त्यावेळेला आपला अहंकार गळून गेला नारदांचा आणि त्यावेळेला त्यांना जागृती आली की नामस्मरण केल्याशिवाय आपल्याला पूर्णोपाय नाही. म्हणजे ह्या कथेतून नामस्मरण किती महत्त्वाचं आहे हे लक्षात येतं. आणि असंच अजून एक एक अनुभव घेतला. अहंकार जातो असा, अजून त्याच्यामध्ये पुन्हा वैरभावसुद्धा राहायला नाही पाहिजे. वैरभाव राहायचं एक उदाहरण आहे, चालू घडीतलं उदाहरण सांगायचं म्हणजे गोंदवलेकर महाराजांचे शिष्य होते KV बेलसरे, केशव बेलसरे आहे त्यांचं नाव आहे. आणि त्या बेलसरेच्या पुस्तकात लिहिलं आहे त्यांनी की साधना कशी करायची असे एक पुस्तक आहे त्यांचं. त्याच्यामध्ये त्यांनी उल्लेख केला आहे की म्हणले मी सर्व सोडून म्हणले अगदी संन्यासी व्हायच्यापर्यंत आलो. म्हणले संन्यास झालं, सारखं झालं, सगळं झालं. पण म्हणले माझं एक राहिलं होतं. म्हणले काय राहिलं होतं तर म्हणजे माझ्या एका मित्राशी वैरत्व होतं. म्हणले त्याच्यामुळे मला समाधान मिळत नव्हतं. म्हणले ह्या अनुष्ठानामध्ये किंवा जपामध्ये याच्यामध्ये समाधान मिळेना. म्हणले आता गोंदवलेकर महाराजांनी विचारावं तर म्हणजे आपणच आधी तपासून बघूया म्हणले. काय म्हणून त्यांनी तपासलं तर त्यांचे एक मित्र मालाडलाच राहत होते, त्यांच्याशी त्यांचं दुश्मनगिरी आली होती. तर म्हणजे ही दुश्मनगिरी संपवल्याशिवाय मला याच्यात प्रपंचात किंवा मला हे साधनेमध्ये यश मिळणार नाही. म्हणून सकाळी उठले, साष्टांग नमस्कार घालतच त्याच्या दरवाजापर्यंत गेले. मुंबईसारख्या ठिकाणी बेलसऱ्यांना जाऊन किती 10-12 वर्षच झाली असतील, एवढंच झालेलं. त्याच्या म्हणजे मी त्यांना जाऊन दर्शन घेतलेलं आहे त्यांचं. तर त्यांच्याशी बोलताना ते सांगितलं की मग मी त्या साष्टांग नमस्कार घालत त्यांच्या घरी गेलो आणि गेल्यानंतर त्यांना उठवलं आणि साष्टांग नमस्कार. ते म्हणजे अहो हे काय नाही म्हणले, झालं पण चहा घ्या, काही नाही म्हणलं, माझं झालं काम म्हणलं. तिथनं मी परत माझी साधना व्यवस्थित सुरू झाली. म्हणजे आपल्याला दुश्मनगिरी असेल तर तीसुद्धा अशी संपवावी लागते. त्याला अजून एक उदाहरण सांगतो. मग सांगितल्यासारखं मथुरेमध्ये रामबाबू म्हणून एक सत्पुरुष, म्हणजे सत्पुरुष म्हणायच्या उत्तम गृहस्थ राहत होते.
की ज्यांनी अनेक धर्मशाळा बांधल्या, अनेक मंदिरं बांधली, असे ते राहत होते आणि परमार्थाची अत्यंत आवड होती त्यांना आणि राहत भयंकर श्रीमंत पण. आणि त्यांनी राहिल्यानंतर दिवसभर आपलं काय कष्ट असतील ते करायचे, उद्योग करायचा आणि रात्री एकाच बांधलेल्या आश्रमामध्ये किंवा त्याच्यामध्ये जाऊन तिथं कीर्तनं करायचे लोक येऊन, त्या कीर्तन ऐकायला जायचे. तिथं संन्यासी लोकसुद्धा यायचे बरेच जण राहायला, त्यांचंही दर्शन घ्यायचं. हे आपलं नित्यनियम, सांगून मिगून काही नाही, असा सरळ व्यवहार सुरू केला. आणि ते केल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की हे आपण जे करतो हे चांगलं चाललं आहे. आपल्या सद्गुरूंना विचार, माझं चाललं आहे बरोबर आहे? हो चांगलं चाललं आहे. अजून वाढव म्हणून सांगितलं. वाढवल्यानंतर पुन्हा त्यांनी काही दिवस गेले आणि त्यांच्या लक्षात आलं की आपल्याला हे म्हणावं तसं आनंद मिळत नाही. तर आपण घरचं अन्न खातो आहे आणि इथे येऊन बसतो आहे, तर घरचं अन्न खायचं सोडून देऊ म्हणले आपण. म्हणून त्यांनी घरचं अन्न खायचं दुसऱ्या दिवशीपासून बंद केलं. आपल्याला एक हाताखाली नोकर ठेवला आणि त्याला सांगितलं की तू अन्न बनव आपल्या दोघाचं, आपण दोघं इथंच बसून खाऊया. त्याप्रमाणे ते दोघं तिथंच बसून खाऊ लागले. असे बरेच दिवस गेले आणि बरेच दिवस गेले. आपल्या पुन्हा सद्गुरूंकडे गेले, संन्यासी होते ते. गेले म्हणले, महाराज आता मी इतके दिवस झाले आता आश्रमामध्ये राहतो आहे, एक हाताखाली साखर ठेवला आहे, त्याचं अन्न खातो आहे, सगळं करतो आहे, तर मला तुम्ही संन्यासीची दीक्षा द्या. ते म्हणजे राजाराम बाबू तुला अजून अवकाश आहे, पुढे बघू. उत्तर काय? पुढे बघू. घरी येऊन पुन्हा विचार केला, पुढे बघू म्हणजे का आपलं अजून कुठेतरी अडलं आहे. म्हणून त्यांनी काय केलं, नोकराशी आपली चर्चा केली, आपलं कुठं चुकतं आहे. अजून त्यांना असं का वाटलं की आपल्यामध्ये अजून बदल व्हायला पाहिजे, असं का वाटलं. म्हणून त्यांनी पुन्हा अभ्यास करून बघितलं की म्हणले ह्याच्याकडनं आपण स्वयंपाक करून घेतो, हे सुद्धा बंद करू. ते सुद्धा बंद केलं. स्वतः बनवून खायला लागले. स्वतः बनवून खाल्ल्यानंतर बघा थोडंसं स्वतः हाताने बनवून खाल्लेलं अन्न खाल्ल्याचा थोडा परिणाम वेगळा असतो. अधिक शुद्धता प्राप्त होते आणि अधिक शुद्धता त्यांना प्राप्त झाली. आता म्हणजे आता तरी आपण महाराजांकडे जाऊ म्हणून महाराजांकडे गेले. म्हणजे महाराज मी आता स्वतः बसून अन्न खातो आहे, मला काही अजून बाहेरची कुठली अपेक्षा नाही, काही नाही, तर मला आता संन्यासी दीक्षा द्यायला काय हरकत आहे का तुम्हाला. ते म्हणले की नाही, म्हणले अजून बघू पुढं. पुन्हा परत आले. म्हणजे आता काय करावं म्हणले, सगळं झालं, अन्न सोडलं सगळं, आता म्हणजे काय करा, आता म्हणजे आपण अन्न खायचंच बंद करू आणि भिक्षा मागू म्हणजे. भिक्षा मागू म्हटल्यानंतर भिक्षा मागत मागत रोज उदरनिर्वाह सुरू झाला. तेवढ्यात काय झालं होतं त्यांचं, एक लक्ष्मीचंद्र शेठ म्हणून एक कोणीतरी शेठ होते, त्यांच्याशी त्यांचं शेतीच्या बाबतीत तंटा झाला. शेती बाबतीत काय तंटा असायचं काय कारण आपल्याला माहीत नाही, पण तंटा झाल्यानंतर ते प्रकरण गेलं कोर्टामध्ये. कोर्टामध्ये गेल्यानंतर ते प्रकरण बरेच दिवस चाललं गाजलं आणि मग त्याच्यानंतर त्यांनी काय सांगितलं की हे आपल्याला ह्याच्यामुळं त्रास होतो, ह्या प्रकरणामुळं आपल्याला त्रास होतो, तर आपण ह्याच्यातनं काहीतरी मार्ग काढला पाहिजे, असं त्यांनी डोक्यात आलं. तेवढ्यात त्यांना एक तार आली. ती कुणाला आली? लक्ष्मीचंद शेठना तार आली की म्हणले तुम्ही एक लक्षात ठेवा म्हणले की मी त्यांचा मुलगा राजाराम बापूचा मुलगा आहे, ते कुठं आहेत आम्हाला माहीत नाही, बरेच दिवस झाले, तंटा काही मिटलेला नाही, तुमचा कोर्टामध्ये गेला तरी मिटलेला नाही, तर आम्हाला त्या शेतीमध्ये काही इंटरेस्ट नाही आहे, तर तुम्ही ती शेती तुमच्या नावाने करून घ्या, असं त्यांना तार आली होती. मग तार आल्यानंतर ह्यांच्या डोक्यात काय आलं, त्या गड्याच्या डोक्यात आलं की म्हणले तुम्ही एक लक्षात ठेवा म्हणले हे प्रकरण मिटतं आहे म्हणले आता लवकरात लवकर, आपलं भांडण तंटा मिटून जातो म्हणले. ते म्हणजे कसा मिटतो मी सांगतो म्हणले तुम्हाला. तर म्हणजे ते दुसऱ्या दिवशी हेच त्यांच्या दरवाज्यात माधुकरी मागायला गेले राजाराम भाऊ की म्हणले ओम भगवती भिक्षांती द्या म्हणले. त्या गड्याने बघितलं, म्हणले तुमचे प्रतिस्पर्धीच तुमच्या दरवाज्यात भीक मागायला आले आहेत म्हणले. भीक शब्द वापरला त्यांनी. अरे म्हणजे भीक असा शब्द वापरू नये म्हणले, भिक्षा मागावी. काय म्हणतात ते, तर म्हणजे अलख निरंजन असा शब्द वापरला, म्हणजे ते भिक्षा मागतात म्हणले. तर म्हणले आपण असं काम करू, आताच तुम्ही मला परवानगी द्या म्हणले, त्यांच्या भिक्षेमध्ये मी विष कालवतो, म्हणजे ते त्यांना दिलं म्हणजे प्रकरण संपूर्ण मिटून जातं, कोर्टातल्या प्रकरणात जायची गरज नाही. हे असं करायचं नसतं म्हणले, तुला काय कळत नाही म्हणले. ते कुठं आले ते नीट बघ, मला वाटत नाही म्हणले ते आले असतील, नीट बघून ये म्हणले. म्हणले मी नीट बघितलं म्हणूनच तुम्हाला सांगतो म्हणलं. मग नीट बघून आलं तर हे म्हणजे चल मी पण येतो तुझ्यावर बघायला. मग ते दोघं मिळून गेले बघायला. त्या दरवाजामध्ये राजाराम बापू
आणि रामशेठ काय म्हणले, ओम भगवती भिक्षांदेही. ह्यांना आश्चर्य वाटलं. आपला एवढा मोठा प्रतिस्पर्धी, इतके वर्ष कोर्टामध्ये आपण त्याशी भांडतो आहे आणि तो आपल्यापुढं भिक्षा मागायला आला आहे. ह्यानं वाईट वाटलं आणि त्यांना जाऊन मिठी मारली. नाही राजा बाबू बोटे, मला क्षमा करा म्हणले. ते म्हणले नाही म्हणले, तुम्ही मला भिक्षाच घातली पाहिजे, माझ्याबरोबर तुम्ही आत चला, आपण दोघं मिळून पंक्तीला बसून जेवण करू. ते जमायचं नाही म्हणे, मला तुम्ही भिक्षाच घातली पाहिजे. मग त्यांनी त्यांना भिक्षा घातली आणि तेवढ्यात ते तारेचा मनुष्य आला तार घेऊन. म्हणला हे तार काय वाचा म्हणला. लक्ष्मीचंद शेठने तार वाचली, त्यात लिहिलं होतं त्यांचीच मुलांनी की बाबा आम्हाला काही नको, शेती हे नको, तुम्हीच आमचे आई वडील आहात, तुम्हीच आमचा सांभाळ करा, आम्ही तुम्हाला वडिलासारखं मानतो आणि हे प्रकरण मिटवू द्या.